शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोपं लावून तणनाशक मारण्यास गेलेल्या 2 सख्ख्या भावांचा अतिउच्च विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झाला। सुहास कृष्णा पाटील वय वर्ष 36 आणि स्वप्नील कृष्णा पाटील वय वर्ष 31 या दोन्ही सख्ख्या भावांची अशी नावे। त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कोपार्डे गावावर शोककळा पसरली आहे। सुहास आणि स्वप्नील हे दोघे भाऊ भात रोपण करून दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते। तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला। दादाला काय झालं असं म्हणत स्वप्नील त्याच्याजवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसून दोघेही भाऊ शेतात निश्चित पडून होते आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आपली दोन्ही मुले अजून घरी आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील तेथे गेले असताना दोन्ही मुले गतप्राण झाल्यामुळे ते भांबावून गेले। त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला। दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्यामुळे वडील हताश झाले आहेत। दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे।